आमचा विश्वास, आमची बातमी. आजच्या घडीला बहुतांश क्षेत्रात पारंपरिक निवृत्ती वेतनाची सुविधा कमी होत चालल्यानं नागरिकांची भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेबाबत चिंता वाढते. या पार्श्वभूमीवर निवृत्तीनंतरचे जीवन सन्मानानं जगता यावं यासाठी NPS अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीम बाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते. ही जनजागृती मोहीम पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात PFRDA आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत NPS पेन्शन यात्रा आज नाशिक शहरामध्ये सुरू झाली असून उद्यापासून इतर जिल्ह्यांमध्ये दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या यात्रेचा पुढील कार्यक्रम 29 मार्च मालेगाव, 30 मार्च रोजी चाळीसगाव आणि कन्नड, 31 मार्च सिल्लोड असा दौरा असणार असल्याचं NPS ट्रेनर राहुल बोरगावे यांनी सांगितलं. NPS जो आहे सामान्य लोकांना म्हणजे प्रत्येक माणूस म्हणजे जो बिझनेस करतोय, जो आपला भाजीवाला आहे किंवा एक हातगाडीवाला आहे किंवा हे प्रत्येक जण NPS करू शकतात. तर ह्याचा जो कसं आहे की ENPS कॅल्क्युलेटर असं गुगलवर अवेलेबल पण आहे. तर सामान्य जो माणूस आहे कमीत कमी महिन्याला 500 रुपये जमा करू शकतो. काय 250 रुपये आहे तर कमीत कमी ही आरामात कोणी 300 रुपये जो आहे महिन्याला आपण करू शकतो बेसिकली. आणि समजा जर करता समजा त्याचं वय असेल 34-40च्या आसपास असेल तर त्याचं कसं आहे की त्याच्यामध्ये टायर 1 असं म्हणून येतं. तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे टायर 1 आणि टायर 2. तर 2 असे येतात त्याच्यामध्ये ऑप्शन्स. तर आपल्याला टायर 1 सिलेक्शन करायचे त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढे लाईफ सायकल येतात. लाईफ सायकल 75, लाईफ सायकल 50 मॉडरेट आणि लाईफ सायकल 25. या सिलेक्शनच्या दौरान आपल्याला त्या पद्धतीनं तसं आपल्याला 60 जेव्हा 60 वय होईल तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला मिळेल. आता समजा जर अंदाजे आपण धरूया की 1000 रुपये धरले तर 1000 रुपये जरी धरले आपण आणि मार्केट ग्रोथ जो आहे हा चक्री व्याजाच्या ना हिशोबानं आफ्टर समजा 34 वर्षाचा आहे तर 26 वर्ष तो चक्री व्याज जोडून त्याला अंदाजे 20 ते 21 हजार दर महिना त्याला पेन्शन भेटू शकतं आणि त्याचा पूर्ण तो हे करू शकतो. त्याच्याशिवाय 60% to 80% त्याला जी अमाऊंट भेटेल ते साधारण 30 ते 40 लाखाच्या दरम्यान त्याला भेटू शकते. अशा पद्धतीने साधारण आपण 1000चा पण कॅल्क्युलेशन तुम्ही ENPS कॅल्क्युलेटर जी गुगलवर केला तर हे तुम्हाला स्वतःलाही दिसेल की कुठल्या पद्धतीनं काम होतं. डिपेंड ऍक्च्युली कसं आहे की कम्प्लिटली मार्केट ग्रोथवर आहे. त्याच्यामध्ये आपण टॉप 250 हे धरतो, इक्विटी शेअर्स धरतो. त्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात ते पण आपण टॉप 50 आपण धरले जातात. त्याच्याशिवाय रिस्क नको आहे तर आपले जे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या थ्रू आपण तिथेही इन्व्हेस्ट करतो गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स मध्ये आणि त्याच्यातनं पण तुम्हाला रिटर्न्स दिलं जातं. तर अशा सगळ्याचं कॉम्बिनेशन आणि सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून तुमच्याकडे अक्युम्युलेटेड पैसे ज्या तारखेला असेल तर डेली बेसिसवर याचं तुमचं इन्क्रीमेंट धरलं जातं. तर ह्याला पूर्ण तुम्हाला स्वतःला काही त्याच्यामध्ये करायची गरज नाही भासत. ह्याच्याकडे एक्सपर्ट्स आमच्याकडे बसलेले आहेत जे हे तुमचं सगळं मॅनेज करतात. त्यालाच आपण म्हणतो की पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ओके, यस. ह्याला डेथ बेनिफिट आहे. ह्याला जर समजा तुमचं डेथ जे आहे आधी मधी कधीही झालं तर तुमचे जे अक्युमुलेटेड पैसे प्लस तुम्हाला तुमचे जे ह्याचे पैसे राहिलेले असतात इंटरेस्ट जो असतो तो सगळं मिळून तुम्हाला दिला जातो आणि त्यात तुम्हाला टॅक्स लागत नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला कम्प्लिटली टॅक्स फ्री हे पैसे भेटले जातात. तर इथं त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना पण टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट करू शकता. टायर 1 मध्ये, टायर 2 मध्ये टॅक्स पे करावा लागतो. अशा पद्धतीनं आहे. जर तुम्हाला सारखे पैसे लागत असेल, इन्व्हेस्टमेंट करत असेल तुम्ही तर टायर 1 आणि टायर 2. टायर 2 इज द बेस्ट फॉर ऑप्शन. समजा लोक म्हणतात की आता मला पैसे लावायचे 5 वर्षानंतर किती भेटतील तर यू कॅन इन्व्हेस्ट इन टायर 2. या पद्धतीनं तो करू शकतो. तर असं त्याला बेनिफिट भेटेल. येस सर. नेक्स्ट एनी काय क्वेश्चन तुम्हाला सर? पुढील 5 दिवस ही पेन्शन यात्रा विशेष कॅन्टरद्वारे थेट नागरिकांपर्यंत पोहोचणार असून प्रत्यक्ष संवादातून निवृत्ती नियोजनाचं महत्त्व पटवून दिलं जाणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये निवृत्ती नियोजनाची जाणीव निर्माण करणे आणि आर्थिक सुरक्षिततेचा संदेश पोहोचवणे हा आहे. वाढत्या महागाईच्या काळामध्ये आणि अनिश्चित रोजगाराच्या पार्श्वभूमीवर
NPS सारख्या योजनांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.